A very good morning to my dear students. Once again, I welcome you in our today's lecture. See, my dear students, yesterday we have finished the poem The Sword, which is written by Sir Victor Hugo. The poem deals with a farmer and his optimistic view towards a farming. He hopes for a better future or better grains. And our poet was enjoying over there and he was observing the farmer's activities, what he was doing. So now come to our brainstorming. A1, there are number of challenges a farmer in India faces. काय होते बघा, शेतकरी याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. संपूर्ण जग, द होल वर्ल्ड is based upon the farmer, and he is farming, he is cultivating the crops, and only because of that we are getting food for our tummies, for our stomachs. But the farmer is totally neglected in our India. He is facing so many challenges, so many problems. Now, discuss with your friends how it is possible to improve the condition of farmers. मग एक नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझ्या शेतकऱ्यासाठी काय करू शकतो, मला काय करता येईल, हे काय करायचं तुम्ही सांगायचं आहे. आता तुमच्या समोर बघा काही चॅलेंजेस दिलेले आहेत. देर आर 2 columns ऑन द पेज नंबर 73. आता हा लेसन बघत असताना किंवा एखादं पोएम किंवा इंग्रजीचा तास बघत असताना तुम्ही काय करायचं आहे, पुस्तक समोर ठेवायचं आपल्या. यू हॅव टू कीप बुक इन फ्रंट ऑफ यू अँड देन आता बघा पेज नंबर 73. यामध्ये देर आर 8 challenges हॅव बीन गिवन. 1 इज डन फॉर यू. द फर्स्ट चॅलेंज, वॉटर स्कार्सिटी. पाण्याचं प्रमाण कमी आहे किंवा पाण्याची कमतरता आपण त्याला म्हणूया. इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक उपाय सांगितलेला आहे, सोल्युशन. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय बोलणं, तर पावसाचं पाणी आहे, जे पडणारा पाऊस आहे, तो पडणारा पाऊस साठवून ठेवणं, त्याचं साठवणं, इवन पाणी जमिनीमध्ये पुन्हा घालणं, ते जमिनीमध्ये रोवणं असेल, त्यानंतर बोरवेल्स असतील त्या बोरवेल्समध्ये पुन्हा फिलअप करणं, पाणी बोरवेल्समध्ये सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला काय म्हणूया, रेन हार्वेस्टिंग म्हणूया. आता दुसरं, क्रेडिट अँड इंडेप्टेडनेस. दुसरं, लँड इश्यूज, क्लायमेट चेंजेस, सोशल ग्रुप्स, लॅक ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन आणि मार्केट रिस्क्स. ओके, ही काही सोल्युशन्स, ही काही येतात तुमच्यासमोर प्रॉब्लेम्स आहेत. आता दुसरं बघा, क्रेडिट अँड इंडेप्टेडनेस. इथं बघा शेतकरी काय करतो, तर बँकांच्याकडून लोन घेतो, कर्ज घेतो. मोस्ट ऑफ द टाईम ही टेक्स द लोन फ्रॉम द तर काय करतो, जे लँडलॉर्ड्स आहेत, त्या मनी लेंडर्स आहेत, यांच्याकडून म्हणजे सावकारांच्याकडून तो व्याजाने पैसे घेतो. आणि शेवटी अशी वेळ येते की काय होतं, त्यांना मग घेतलेलं कर्ज फेडता येत नाही. अँड दे आर नॉट एबल टू पे द डेब्ट्स. कर्ज त्यांना फेडता येत नाहीत. मग अशा वेळ मात्र काय होतं, शेतकऱ्यासमोर काय आहे, आत्महत्येशिवाय इथं दुसरा पर्याय उरत नाही.
मग ही इथं प्रॉब्लेम आहे त्यांच्यासमोर. मग इथं काय करणं गरजेचं आहे, तर काही NGOज आहेत, गव्हर्मेंटनं काय करणं गरजेचं आहे, गव्हर्मेंट अँड NGOज, सरकारनं इथं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, सरकारने इथं मदत करणं गरजेचं आहे, सरकारच्या मदतीची इथं अपेक्षा आहे. म्हणजे मनी लेंडर्स आहेत त्यांच्यावरती वचक बसवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सरकारनं करणं गरजेचं आहे. आता दुसरी बघा, लँड इश्यूज. आता लँड इश्यूजमध्ये शेतकऱ्यांची जमीन आहे ती काही लोकांनी बळकावलेली असेल किंवा ते एनी असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात, जमिनीची काही अडचण असते. मग इथं काय करणं गरजेचं आहे, तर विथ इंटरव्हेन्शन ऑफ रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं तिथं काय करणं गरजेचं आहे, हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ज्या काही अडचणी आहेत, जमिनीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे प्रॉब्लेम्स इथं सोडवणं गरजेचं आहे. आता क्लायमेट चेंजेस, वातावरणामध्ये होणारा बदल. आता वातावरणामध्ये होणारा बदल हा तर निसर्ग आहे. इथं आपण काय मदत करू शकतो, तर इथं आपण नक्कीच मदत आपल्याला करता येईल, नक्कीच आपण मदत करू शकतो. आपण सुद्धा आपला हातभार इथं नक्कीच आपल्याला लावता येईल बाळांनो. इथं काय करता येईल बघा, प्लांटेशन अँड प्रोटेक्शन ऑफ ट्रीज. मग वातावरणामध्ये जे आज बदल होत आहेत, आता बघा ऑक्टोबर महिना जरी असला तरी आपल्यासमोर पावसाचं सावट अजूनही गेलेलं नाही. ऑक्टोबर महिना संपत आला तरी काय अजूनसुद्धा आपण पावसाच्या छत्रछायेमध्ये इथं राहिलेलो आहोत किंवा राहतो. आणि याचमुळं काय होते, तर इथं मात्र काय झालेलं आहे बघा, याला कारणीभूत कोण आहे, मनुष्यच आहे, मानव प्राणीच आहे. वातावरणामध्ये माणसानं अमानुषपणे झाडांची कत्तल केली, झाडं तोडली, त्यामुळं वातावरण बिघडलं, वातावरणामध्ये इथं बदल होत आहेत. मग हे टाळण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, प्लांटेशन करणं गरजेचं आहे, झाडं लावणं इथं गरजेचं आहे, झाडं लावणं इथं अपेक्षित आहे. मग झाडं लावलं म्हणजे आपलं काम संपलं का, नाही, तर जे झाड आपण लावले ते झाड जगवलं पाहिजे, जगवणं अपेक्षित आहे, जगवणं गरजेचं आहे, त्या झाडाची काळजी घेणं गरजेचं आहे. इव्हन झाडं तोडायची नाहीत, वृक्षतोड पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. हे मात्र कोणाच्या हातात आहे, हे माणसाच्या हातात आहे. नाहीतर आज सगळी जंगलं तोडून काय झाले, तर पूर्णपणे काय झाले बघा, तर इथं कॉन्क्रीट जंगलं उभी राहिले. जे निसर्गनिर्मित जंगलं होती ती आपण तोडली आणि त्याच्या जागी मानवानं काय केलेत, तर इथं पूर्णपणे आता एक कॉन्क्रीट जंगल इथं उभं केले. त्यामुळे जंगलं नाहीशी झाली, पावसाचं प्रमाण कमी झालं किंवा एकतर पाऊस खूप पडतो, कमी पडतो, खूप प्रमाण इथं झालेलं आहे. आणि त्यानंतर सोशल ग्रुप्स. आता काही सोशल ग्रुप्स आहेत तीसुद्धा आहेत. मग इथं आपण कसं करणं गरजेचं आहे, फॉर्मेशन ऑफ SHGs. इथं आपण काय करू शकतो, काही ग्रुप्स आपण उभा करू शकतो आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून, काही मंडळांच्या माध्यमातून आपण आपल्याला काय करता येईल, शेतकऱ्याला इथं मदत करता येईल, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवता येईल. लॅक ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी हा दुसरा प्रॉब्लेम आहे. इथं मात्र बघा, अवेअरनेस प्रोग्राम बाय गव्हर्मेंट अँड NGOज. आता इथं सुद्धा सरकारनं सुद्धा काय करणं गरजेचं आहे, तुम्ही आधुनिक पद्धतीनं शेती कशी करताय, आधुनिक पद्धतीनं शेती कशी करता येईल याच्याकडे इथं फोकस करणं गरजेचं आहे. फोकस असणं इथं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये जाणीव किंवा जागृती इथं निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये NGOज, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आपण म्हणूया, यांनीसुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. यांनीसुद्धा शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना काय करणं गरजेचं आहे, नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर कसा करायचा ह्याबद्दल माहिती देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळेल. डायव्हर्सिफिकेशन, वेगवेगळेपणा. प्रत्येक शेतकरी कसा आहे, वेगळा आहे, प्रत्येक शेतकऱ्याची विचारधारा वेगळी असते. मग अशा सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणणं, ब्रिंगिंग टुगेदर अँड गायडिंग. मग या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, एकत्र आणा, त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. योग्य मार्गदर्शन दिल्यामुळं काय होईल, नक्कीच शेतकरी सुजाण होईल आणि शेतकरी आपला काय करू शकतो, नक्कीच तो पुढं जाऊ शकतो, पुढं त्याला जाता येतं. इथं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि शेवटचं मार्केट रिस्क. मग आता मार्केट रिस्क असेल, कोणत्याही क्षेत्रात जा,
येस, देर इज अ रिस्क. रिस्कशिवाय काही होत नाही. मग इथं मात्र काय होतं, इथं मात्र मार्केटचं ज्ञान इथं शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे, शेतकऱ्याला पुरवणं गरजेचं आहे, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं इथं अपेक्षित आहे. तर हे काय झाले, आपले सोल्युशन झाले बाळांनो. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करणं गरजेचं आहे, हे सगळं सोल्युशन लिहिणं गरजेचं आहे. आता आपण A1 पाहिला, उद्या आपण काय करूया, A2 हा क्वेश्चन इथं डिस्कस करूया. ओके, टुडे वी विल स्टॉप ओव्हर हियर. थँक्यू.